नमस्कार मंडळी, मकर राशीवाल्यांनो, पुढचे 3 दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात धोकादायक ठरू शकतात. एक छोटासा चुकीचा निर्णय तुमचं मोठं नुकसान करू शकतं आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे तुम्हाला हे कधी कळणार नाही. जर तुम्ही मकर राशीचे असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक असा उपाय सांगणार आहे जो तुमचं संकट टाळू शकतो. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्वामी भक्ती शक्ती या चॅनलमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मंडळी. मकर राशीवाल्यांनो, आता आपण समजू घेऊया एक पुढच्या 3 दिवसात नेमकं काय घडू शकतं, कारण ही वेळ साधी नाही, ही वेळ तुमची परीक्षा घेणारी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सध्या ग्रहाची स्थिती तयार झाली आहे, ती मकर राशीसाठी थोडी कठीण मानली जाते. विशेष शनीचा प्रभाव वाढलेला आहे आणि जेव्हा शनी सक्रिय होतो तेव्हा आयुष्यात काही अनपेक्षित गोष्टी घडायला सुरू होते. सर्वात आधी बोलूया पैशाबद्दल. या 3 दिवसात अचानक खर्च वाढू शकतो. जिथे पैसे वाचतील असं वाटतं तिथे नुकसान होऊ शकतं. कुणी पैसे मागेल किंवा एखादी डील खूप चांगली वाटेल, पण इथे मकर राशीचे लोक खूप चुका करतात. लक्षात ठेवा, या काळात कोणालाही पैसे देण्याचा 10 वेळा विचार करा. दुसरी मोठी गोष्ट म्हणजे नातेसंबंध. या काळात छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होऊ शकतात. त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवता त्याच्याशी गैरसमज होऊ शकतो आणि हा गैरसमज मोठ्या भांडणात बदलू शकतो. म्हणून या 3 दिवसात शांत राहा, खूप महत्त्वाचं आहे. तिसरी गोष्ट, काम आणि करिअर. ज्या कामासाठी तुम्ही मेहनत घेता आहात त्यात अचानक अडथळे येऊ शकतात. काम पूर्ण होणार असताना काहीतरी अडचण येतात किंवा कोणीतरी तुमच्या कामात अडथळा आणू शकतो. म्हणून तुम्ही खूप गरजेचं आहे विचार करणं आणि सुरक्षात ठेवणं. आणि सगळ्यात मोठा परिणाम होणार आहे तुमच्या मनावर. या काळात तुम्हाला गोंधळ वाटू शकतो. काय बरोबर आणि काय चूक समजणं कठीण होईल. कधी कधी तुम्हाला असं वाटतं की सगळं चुकीचं चाललं, पण ही एक फक्त पुश करण्याची गोष्ट आहे. या 3 दिवसात एक गोष्ट लक्षात ठेवा, अचानक घेतलेले निर्णय तुमच्यासाठी नुकसान ठरू शकतात. तुम्हाला काहीतरी लगेच करावंसं वाटेल, पण थोडं थांबा, विचार करा आणि मगच निर्णय घ्या. आणि अजून एक गोष्ट जी 99% मकर राशीचे लोक इग्नोर करतात, ती चूक म्हणून कोणती. नुकसान टाळणं खूप कठीण होईल. ती चूक कोणती आहे ही मी पुढच्या भागात सांगणार आहे. म्हणून मकर राशीवाल्यांनो, पुढचे 3 दिवस हलक्यात घेऊ नका, कारण ही वेळ तुमच्या आयुष्य बदलू शकते. आणि आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत, हे 3 दिवस इतके धोकादायक आहेत का. मकर राशीवाल्यांनो, आता आपण त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत जे तुम्हाला आतापर्यंत सर्वात जास्त सतवत असेल. हे 3 दिवस इतके धोकादायक का आहेत, कारण या काळात ग्रहाची अशी स्थिती तयार होते जी खूप कमी वेळ पाहायला मिळते. पहिले 3 दिवस सर्वात जास्त धोकादायक सुरू इथून होते. या दिवशी तुम्हाला सगळं नॉर्मल वाटेल, पण यातून गोष्टी बदलायला सुरू होते. तुम्ही घेतलेले निर्णय ते बरोबर आहेत असं वाटेल, पण खरं ते चुकीच्या दिशेने जात असतात. हा दिवस तुम्हाला फसवू शकतो. दुसरा दिवस इथे खरी परीक्षा सुरू होते. या दिवशी अचानक कोणीतरी घडू शकतं जे तुम्ही एक्सपेक्ट केले नसेल. पैशाचं नुकसान किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीकडून धक्का. आणि सर्वात मोठं वाईट म्हणजे तुम्हाला वाटेल हे काय घडलं. या दिवशी तुम्ही खूप टेन्शनमध्ये असतात. तिसरा दिवस सर्वात महत्त्वाचा. या दिवशी तुम्हाला एक मोठा निर्णय घ्यावा लागेल. या निर्णय तुमचं भविष्य ठरवू शकतो आणि जर तुम्ही घाई केली तर नुकसान निश्चित आहे. पण जर तुम्ही थांबलात, विचार केला तर तुम्ही हे संकट टाळू शकता. इथे 99% मकर राशीचे लोक चुकतात. ते घाई करतात आणि नंतर पश्चाताप करतात. तुमच्यासोबतही असं होऊ शकतं जर तुम्ही सावध राहिला नाही तर. पण अजून एक गोष्ट आहे जी या 3 दिवसात अजिबात करू नये. ती चूक तुम्ही केली तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. म्हणून आता पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत त्या 5 मोठ्या चुका ज्या तुम्ही टाळल्या पाहिजे. मकर राशीवाल्यांनो, आता आपण त्या 5 मोठ्या चुका जाणून घेणार आहोत ज्या पुढच्या 3 दिवसात केल्या नाही तर नुकसान टाळणं खूप कठीण होतं. हो, माहिती खूप महत्त्वाची आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की ऐका. सर्वात मोठी चूक पैशाच्या संबंधित आहे. या 3 दिवसात तुम्हाला कोणालाही पैसे उधार देऊ नका
किंवा नवीन इन्व्हेस्टमेंट करू नका, कारण जिथे तुम्हाला फायदा वाटतो तिथे नुकसान लपलेलं असू शकतं. मी परत सांगते, पैसे देताना सावध राहा. दुसरी चूक, राग आणि वाद. या काळात छोट्या गोष्टी मोठ्या होऊ शकतात आणि एक मोठा वाद नातं तोडू शकतं. तुम्हाला वाटेल हे तुम्ही बरोबर आहात, पण समोरच्याला तसं वाटणार नाही. म्हणून शांत राहणं हा सर्वात मोठा उपाय आहे. तिसरी चूक, घाईत घेतलेला निर्णय. या 3 दिवसात तुमच्यासोबत काहीतरी अचानक येईल ज्याच्यावर तुम्हाला लगेच निर्णय घ्यायचं वाटेल, पण इथे जास्त लोक चुकतात. थांबा, विचार करा, मगच निर्णय घ्या. चौथी चूक, चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवणं. या काळात कोणीतरी तुम्हाला चुकीचा सल्ला देऊ शकतो किंवा तुमचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतो. जो व्यक्ती तुमच्याशी असं करू शकतो, म्हणून प्रत्येक गोष्ट व्हेरीफाय करा. संकेत, दुर्लक्ष करणं. या 3 दिवसात तुम्हाला काही संकेत मिळतील, मनातून आवाज येईल काहीतरी चुकीचं आहे, पण बहुतेक लोक इग्नोर करतात आणि नंतर पश्चाताप करतात. जर तुम्ही या 5 चुका टाळल्या तर तुमचं मोठं संकट टाळू शकतं, पण जर तुम्ही या चुका केल्या तर परिणाम गंभीर असू शकतो. जर मकर राशीचे असाल तर कमेंटमध्ये हो लिहा आणि हा व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आता पुढच्या भागात मी तुम्हाला एक खरी घटना सांगणार आहे, ज्या एक मकर राशीच्या व्यक्तीने हे चूक केले आणि त्याला मोठं नुकसान सहन करावं लागलं. मकर राशीवाल्यांनो, आता मी तुम्हाला एक खरी घटना सांगणार आहे, जी ऐकल्यावर तुम्ही या 3 दिवसात कधीच हलक्यात घेणार नाही. ही गोष्ट आहे एका मकर राशीच्या व्यक्तीची. तो खूप मेहनत करत होता, त्याने आयुष्यात खूप स्ट्रगल केलं होतं आणि शेवटी त्याचं काम हळूहळू सेट होत होतं. सगळं ठीक चाललं होतं, पण मग 3 दिवसात आले. पहिल्याच त्या दिवशी त्याच्या एका मित्राने त्याच्याकडे पैसे मागितले. त्याला थोडं डिस्टर्ब झालं, पण त्याने विचार न करता पैसे दिले. हीच त्याची पहिली चूक होती. ते पैसे परत कधी मिळाले नाही. दुसऱ्या दिवशी घरात छोट्या गोष्टीवरून वाद झाला. तो आधीच टेन्शनमध्ये होता आणि त्याने रागात काही शब्द बोलले जे बोलायला नको होते. एका क्षणात त्याचं नातं खराब झालं. तिसऱ्या दिवशी त्याच्या समोर एक मोठी अपॉइंटमेंट आली. त्याला वाटलं ही संधी सोडू नये आणि त्याने घाईत निर्णय घेतला, पण तो निर्णय चुकीचा ठरला. 3 दिवस संपले आणि त्यात आयुष्य पूर्ण बदललं. पैसे गेले, नातं तुटलं आणि मनात फक्त पश्चाताप उरला. त्याच एक गोष्टी जाणवली, जर त्याने थोडं थांबून विचार केला असता तर कदाचित हे सगळं टाळायला आलं असतं. मकर राशीवाल्यांनो, ही गोष्ट फक्त त्यांची नाही, ही तुमच्यासोबतही होऊ शकते. जर तुम्ही सावध राहिला नाही तर जी चूक त्याने केली ती चूक तुम्ही करू नका. पण घाबरू नका, प्रत्येक समस्येला उपाय असतो. आता पुढच्या भागात मी तुम्हाला काही सोपे पण प्रभावी उपाय सांगणार आहे, जे तुमचं मोठं संकट टाळू शकतं. मकर राशीवाल्यांनो, आता सर्वात महत्त्वाचा भाग आणि उपाय. जर तुम्ही हे उपाय मनापासून केले तर मोठं संकट देखील टाळता येऊ शकतं. पहिला आणि सर्वात प्रभावी उपाय, शनिवारी शनिदेवाची उपासना करा. काळ्या तिळाचं तेल अर्पण करा आणि मनापासून प्रार्थना करा. हे तुमच्यावर नकारात्मक प्रभाव कमी करू शकतो. दुसरा उपाय, दान. या 3 दिवसात गरजू लोकांना मदत करा. अन्न द्या, कपडे द्या किंवा शक्य असेल तेवढी मदत करा. हे तुमचं नशीब बदलायला मदत करू शकतं. तिसरा उपाय, हनुमान चालीसा दररोज कमीत कमी एकदा वाचा. त्यामुळे मन शांत होतं आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. आणि चौथा उपाय, साधा प्रभावी. या 3 दिवसात काळ्या रंगाचे कपडे वापरा. या शनीशी संबंधित मानलं जातं आणि नकारात्मक प्रभाव कमी करतो. आणि सर्वात मोठा उपाय, शांतता. या 3 दिवसात काहीतरी झालं तरी शांत राहा, रागावर नियंत्रण ठेवा आणि कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. हा उपाय सगळ्यात जास्त पॉवरफुल आहे. मी परत सांगते, हे उपाय हलक्यात घेऊ नका. हे छोटे दिसतात पण परिणाम मोठा देतात. जर तुम्ही हे उपाय केले तर तुम्ही संकट टाळू शकता, पण जर दुर्लक्ष केले तर परिणाम गंभीर असू शकतो. जर तुम्हाला वाटत असेल की ही माहिती उपयोगी आहे तर व्हिडिओ लाईक करा आणि मकर राशी असलेले कमेंट करा. आता शेवटच्या भागात मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, जी तुम्हाला पुढच्या काळासाठी तयार करेल. मकर राशीवाल्यांनो, आता एक महत्त्वाची गोष्ट समजून सांगते. हे 3 दिवस कठीण आहेत, पण हे कायम नाही. प्रत्येक वाईट काळानंतर चांगला काळ नक्की येतो. जर तुम्ही 3 दिवसात सावध राहिलात तर मी सांगितलेले उपाय केले तर पुढचा काळ तुमच्यासाठी खूप चांगला असू शकतो. तुमच्या आयुष्यात पुन्हा स्थिरता येईल, कामात प्रगती होईल आणि मनाला शांतता मिळेल. हे संकट तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी आहे. कधी कधी आयुष्यात असे क्षण येतात जे आपल्याला थांबवायला भाग पाडतात, पण ते क्षण आपल्याला योग्य दिशा दाखवतात.
तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही या 3 दिवसात हलक्यात घेतलं तर परिणाम गंभीर असू शकतो. एक छोटी चूक मोठं नुकसान करू शकते. मी तुम्हाला घाबरवत नाही, मी तुम्हाला सावध करत आहे. हे 3 दिवस तुमचं आयुष्य बदलू शकतात, चांगल्यासाठी किंवा वाईटासाठी. म्हणून हा व्हिडिओ इथेच थांबवू नका. आत्ताच लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मकर राशी लिहायला अजिबात विसरू नका. कारण जे लोक ही माहिती शेअर करतात ते स्वतःचं नाही, इतरांचं नुकसान टाळतात. सावध राहा, शांत राहा आणि योग्य निर्णय घ्या. तर हा मकर राशीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, एक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.